पाऊल पुढे। खासदार संजय दिना पाटील यांच्या कथित वक्तव्याविरोधात परंडा तालुका पत्रकारांचा जाहीर निषेध, कारवाईची मागणी। परंडा प्रतिनिधी। खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना कथितरित्या शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत परंडा तालुक्यातील पत्रकारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। या प्रकरणी संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकारांनी मुख्यमंत्री, पोलीस अधीक्षक, तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे। पत्रकारांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजात जनजागृती करणे, अन्यायाला वाचा फोडणे आणि लोकांसमोर सत्य मांडण्याचे काम करत असतात। अशा परिस्थितीत एका लोकप्रतिनिधीकडून पत्रकारांशी कथितरित्या असभ्य भाषा वापरणे व जीवे मारण्याची धमकी देणे ही अत्यंत निंदनीय आणि लोकशाही मूल्यांना धक्का देणारी बाब आहे। निवेदनानुसार अशा प्रकारच्या धमक्या आणि दबावामुळे पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असून भयमुक्त वातावरणात काम करण्याचा त्यांचा अधिकार धोक्यात येत आहे। त्यामुळे या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करावा, महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करावी आणि पत्रकारांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी पत्रकारांनी प्रशासनाला इशाराही दिला आहे की या प्रकरणात तात्काळ आणि प्रभावी कारवाई झाली नाही तर परंडा तालुक्यातील सर्व पत्रकार लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडतील। या निवेदनावर नूरजहां शेख, फारुख शेख, तानाजी घोडके, धनंजय गोफणे, विजय मेहर, संतोष शिंदे, रणजित शिंदे, समीर ओवाळ आणि अनुराग ठाकूर या पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत। जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे। मुख्य संपादक धनंजय गोफणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।